सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जो गौतम बांदेकर आहे त्याचा खरा चेहरा उघड होणार आहे. कारण हा जो गौतम बांदेकर आहे तो एक गुंड आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की आधीच्या एपिसोडमध्ये जेव्हा कमळी मालिकेतली कमळी आली होती या गौतम बांदेकरच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी, तेव्हा याने कशा पद्धतीने कमळीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता, तिला सांगायचा प्रयत्न केला होता की तुला माझ्या जवळ यावं लागेल, माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल, तरच तुला हे ऑफिस भेटेल, हा जॉब भेटेल. आणि अशा पद्धतीने कमळी जी आहे तिला तर आता लक्षात आलेलं असं हा किती नीच लेवलचा माणूस आहे. परंतु त्या गौतम बांदेकरने स्वतःचं नाव गौतम नसून वेगळं सांगितलेलं असतं. आणि याच कारणामुळे कमळीला माहिती नसतं की आसावरीचं ज्या माणसासोबत लग्न ठरलं आहे तो माणूस हाच आहे. आणि आता मालिकेत आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की जेव्हा कमळीला समजेल की तो माणूस हाच आहे तेव्हा ती याला एक्सपोज करेल, याची वाट लावायचा प्रयत्न करेल. पण या सगळ्यामध्ये तो जो गौतम बांदेकर आहे तो कमळीलाच किडनॅप करणार आहे असं आपल्याला मालिकेच्या पुढील भागात बघायला मिळेल. आत्तापर्यंत आपल्याला काय काय बघायला मिळालं की गौतमच्या आईवडिलांनी फॅमिलीने असं ठरवलेलं असतं की आज आपण शांती घालूया. आणि यासाठी ते घरी आलेले असतात एका पूजेसाठी. आणि त्यांची इच्छा असते की आसावरीने आजच्या दिवशी उपवास करावा, तिने डोक्यावर पदर घ्यायचा, सगळे विधी पूर्ण होतील, मग ती तिच्या डोक्यावरचा पदर काढेल. अशा पद्धतीच्या सगळ्या विधी असतात. आता झालेलं असं असतं की दुसरीकडे या चौघांनी मिळून म्हणजेच की ऋषी, कमळी, जय आणि शर्वरी या चौघांनी मिळून ठरवलेलं असतं आपल्याला तर गौतमचं म्हणजे जयच्या भावाचं लग्न आसावरीसोबत लावून द्यायचं आहे. आणि हे सगळं लग्न ते सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लावून देणार असतात. आता त्यांनी हे सगळं प्लॅन केलेलं असतं, पण नेमकं आजच अचानक तर गौतम बांदेकरचे घरचे आले ही शांतीवाली पूजा घालायला. आणि त्या कारणामुळे आता आसावरीला तर बाहेर घेऊन जाणं अवघड होऊन जातं. आता त्यांनी गौतम खानोलकरला म्हणजे जयच्या भावाला तर सांगितलेलं असतं की आम्ही तुमच्या दोघांचं लपून पळून लग्न लावून देणार आहोत. परंतु आसावरीला त्यांनी याबद्दल काहीच सांगितलेलं नसतं. आणि आसावरीला ते खोटं बोलून बाहेर घेऊन येतात आणि घरामध्ये डोक्यावर पदर घालून ते निंगीला बसवतात, जी की कमळीची मैत्रीण आहे तिला बसवतात. आणि ती तिकडे बसते डोक्यावर पदर घालून, आणि पदर घातले म्हणून कोणाला लक्षात येत नाही की ती आसावरी नाही आहे. आणि अशा प्रकारची सगळी गडबड घोटाळा या मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आसावरीला त्यांनी बाहेर तर घेऊन आले ते, परंतु या सगळ्याबद्दल आता गौतम बांदेकरला लवकर समजणार आहे. का तर तुम्हाला माहितीच असेल अनिका आणि अनिकासोबत मिळाली आहे समायरा. तर समायरा आणि अनिका या दोघी मिळून पाहतात की यांचा काय प्लॅन चालला आहे, कशाप्रकारे हे आसावरीला बाहेर घेऊन आलेत. आणि मग ते पटकन गौतम बांदेकरला कॉल लावून या सगळ्याविषयी सांगतात की अरे आसावरी तर घरी नाही आहे, तो तर आसावरीच्या घरी गेला आहे ना, आसावरी घरी नाही आहे आणि ती तर बाहेर आली आहे आणि ते पळून जाऊन लग्न करतायत. हे ऐकल्यावर गौतम बांदेकरला मोठा धक्का बसतो. आता तो मग विचार करतो यार मग घरात कोण थांबली आहे, घरात तर ती आता कमळीची मैत्रीण निंगी थांबलेली असते. आणि तो ते बघायला जातो. आणि आता लवकरच मग आपल्याला बघायला मिळेल की एकतर त्या गौतम बांदेकरला या सगळ्या विषय समजेल आणि मग आपण बघू की कशा प्रकारे या सगळ्यामध्ये कमळीची एंट्री होईल, कमळी देखील या गौतम बांदेकरला ओळखेल आणि मग तो कमळीला किडनॅप करेल. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशा घडून येतात हे तर आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल. पण इंटरेस्टिंग एपिसोड असणार आहे. आपल्याला एवढं तर माहिती आहे की हा गौतम बांदेकर जो आहे गौतम खानोलकरला आणि कमळीला या दोघांना किडनॅप करणार आहे, किडनॅप करून कुठेतरी घेऊन जाणार आहे. आणि मग जय शर्वरी हे मिळून त्या गौतम बांदेकरला शोधून काढणार आहे, त्या गुंडाला शोधून काढणार आहेत आणि या सगळ्यामधून कमळीला आणि गौतम खानोलकरला वाचवणार आहेत. या सगळ्यामध्ये ऋषीची देखील साथ आहे, जे कमळी मालिकेतला ऋषी आहे. अशा प्रकारे इंटरेस्टिंग गोष्टी या मालिकेत सध्या चाललेल्या आहेत. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीने या गौतम बांदेकरचे लोक वाट लावतील. आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात, पाहूया मालिकेत पुढे असं नेमकं काय काय घडतंय ते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मी तुमचा मने भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो.